नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 7वीच्या इतिहास आणि नागरिकशास्त्र या पाठ्यपुस्तकातील विषय इतिहास यामधील धडा 7वा स्वराज्याचा कारभार याचा स्वाध्याय पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला पाहूया आपला पहिला प्रश्न। प्रश्न 1 आहे, ओळखा पाहू। यामधील पहिला प्रश्न आहे, 8 खात्यांचे मंडळ कोणते ते सांगायचे आहे आणि उत्तर आहे अष्टप्रधान मंडळ। दुसरा प्रश्न आहे, बहिर्जी नाईक कोणत्या खात्याचे प्रमुख होते आणि उत्तर आहे बहिर्जी नाईक हे हेर खात्याचे प्रमुख होते। प्रश्न तिसरा पहा, महाराजांनी बांधलेला मालवण जवळील जलदुर्ग कोणता आणि उत्तर आहे महाराजांनी बांधलेला मालवण जवळील जलदुर्ग आहे सिंधुदुर्ग। प्रश्न 4 पहा, किल्ल्यावर युद्ध साहित्याची व्यवस्था पाहणारा कोण असतो आणि उत्तर आहे किल्ल्यावर युद्ध साहित्याची व्यवस्था पाहणारा कारखानीस असतात। प्रश्न दुसरा पहा, तुमच्या शब्दात लिहा। यातील पहिला प्रश्न आहे, शिवाजी महाराजांचे शेतीविषयक धोरण सांगायचे आहे आणि उत्तर आहे पॉईंट 1, अण्णाजी दत्तो या कर्तबगार आणि अनुभवी अधिकाऱ्यावर जमीन महसुलाची व्यवस्था सोपवली। पॉईंट 2, ठरवून दिलेल्या महसूल रकमेपेक्षा अधिक महसूल गोळा करू नये अशी सक्त ताकीद त्यांनी अधिकाऱ्यांना दिलेली होती। पॉईंट 3, पडीक जमीन लागवडीखाली आणण्यासाठी उत्तेजन दिले। पॉईंट 4, अतिवृष्टी अवर्षण यामुळे पीक हातचे गेले किंवा शत्रू सैन्याने गावाचा प्रदेश उद्ध्वस्त केला तर अशा सर्व प्रसंगी गावकऱ्यांना शेतसारा व इतर कर यामध्ये सूट देणे, तसेच अशा प्रसंगी शेतकऱ्यांना बैलजोड्या, नांगर, पेरणीसाठी चांगले बी बियाणे पुरवण्याची आज्ञा शिवाजी महाराजांनी आपल्या अधिकाऱ्यांना दिलेली होती। तर अशा प्रकारे शिवाजी महाराजांचं शेतीविषयक धोरण होतं। प्रश्न दुसरा पहा, शिवराय एक प्रजाहितदक्ष राज्यकर्ते कशा प्रकारे होते ते सांगायचे आणि उत्तर आहे पॉईंट 1, प्रजेला स्वतंत्र बनवणे हा शिवरायांचा मुख्य उद्देश होता। पॉईंट 2, शेतीबरोबरच व्यापार उद्योगाची भरभराट होईल याकडे त्यांनी लक्ष दिलेलं होतं। पॉईंट 3, प्रजेला स्वातंत्र्याचा खरा आनंद मिळावा यासाठी शिस्तबद्ध राज्यकारभार, प्रजेच्या हिताची सर्वांगीण काळजी याकडे लक्ष दिले। पॉईंट 4, प्रजेवर अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यांना शिक्षा दिल्या। पॉईंट 5, शिवरायांनी शत्रूच्या ताब्यातील प्रदेश मिळवून त्या प्रदेशाचे संरक्षण केले। महाराज केवळ सत्ताधीश नव्हते तर प्रजाहितदक्ष राज्यकर्ता होते हे त्यांच्या राज्यकारभारावरून स्पष्ट होते। तर अशा प्रकारे उत्तर लिहायचं आहे। प्रश्न तिसरा पहा, का ते सांगा। यामधील पहिला प्रश्न पहा, शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ स्थापले ते सांगायचे का। उत्तर आहे शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली, मोठा प्रदेश मिळवला। या मोठ्या प्रदेशाचा कारभार सुरळीतपणे चालवण्यासाठी तसेच स्वराज्यातील लोकांचे कल्याण साधता यावे यासाठी शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन केलं होतं। प्रश्न दुसरा पहा, शिवाजी महाराजांनी आरमार उभे केले, का उभे केले ते सांगायचं आहे आणि उत्तर आहे पॉईंट 1, भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील गोव्याचे पोर्तुगीज, जंजिऱ्याचे सिद्दी तसेच सुरत व राजापूर येथील इंग्रज वखारवाले हे शत्रू स्वराज्य विस्ताराच्या कार्यात अडथळा आणत होते। पॉईंट 2, या अडथळ्यास पायबंद घालणे आणि पश्चिम किनारपट्टीचे रक्षण करणे याची आवश्यकता होती, म्हणून शिवाजी महाराजांनी आरमार उभे केले। चौथा प्रश्न पहा, ओघवता तक्ता पूर्ण करायचा आहे। तर हा आपला तक्ता आहे। यामध्ये लष्करी व्यवस्थामध्ये 2 पार्ट आहेत। लष्करी व्यवस्थेमध्ये एक पायदळ आणि घोडदळ असे 2 प्रकार येतात। तर पायदळमध्ये परत 2 प्रकार येतात, हवालदार आणि जुमलेदार। त्याचबरोबर घोडदळमध्ये 2 प्रकार येतात, शिलेदार आणि बारगीर। तर अशा प्रकारे हा तक्ता तुम्हाला पूर्ण करायचा आहे। तर धन्यवाद मित्रांनो। असेच हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि असेच व्हिडिओ तुम्हाला पुढे पाहायचे असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।